शपथविधी झाल्यावर जवळपास आठवडा झाला आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालंय। गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे, तर अर्थ खातं अजित पवारांकडेच राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं हे देण्यात आलंय। त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंचं कृषी खातं माणिकराव कोकाटेंना देण्यात आलंय, तर धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय। हे खातं पूर्वीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांच्याकडे होतं, तर आदिती तटकरे महिला बालविकास आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं हे देण्यात आलंय। पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचं वन खातं आता गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलंय, तर मंगलप्रभात लोढांकडे कौशल्य विकास खातं देण्यात आलंय। खातेवाटपासंदर्भात अतुल सावे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। बघूया। बरोबर अतुल सावे आहेत, जे नव्यानं आताच्या खाती वाटपामध्ये। साहेब, काय पहिली प्रतिक्रिया आहे, ते काय मत आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकून मला तीन डिपार्टमेंटची जबाबदारी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये मी चांगलं काम करायचं आहे। ऑलरेडी ओबीसी रिपेअरमध्ये मी अगोदरही काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी नक्कीच त्याच्यामध्ये अजून लक्ष घालून काय ज्या काही उरलेले विषय असतील ते संपवायचा प्रयत्न करू आम्ही। आणि दुग्ध विकास आणि ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा ह्या दोन्ही विषयामध्ये पण नवीन खातं आहे, पण नक्कीच त्याच्यामध्ये अभ्यास करून त्याच्यामध्ये नक्कीच या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आम्ही पूर्णपणे सामील होतो। सर, यावेळेस खाती वाटप करताना फडणवीस साहेबांनी स्वतःकडे गृहासारखं महत्त्वाचं खातं ठेवलेलं आहे, तसंच शिंदे साहेबांना सुद्धा नगरविकास, गृहनिर्माण सगळी महत्त्वाची हेवी वेट दिलेली आहे। याचा कुठेतरी असं म्हटलं जातं की काही परिणाम वेगळ्या स्वरूपात दिसेल, असं काही नाही आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे कधीही महत्त्वाची खाती असतात आणि शेवटी ही सगळी विकासाला घेऊन जाणारी खाती आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून नक्कीच त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्राला आम्हाला विकास करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये विकास करायचा आहे, त्याच्यामुळे आणि $3 ट्रिलियन विकासासाठी आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यांचा सगळ्यांचा सहभाग आम्ही पण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर सांगतो। धन्यवाद सावे साहेब, NDTV मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद।